बहुरक्षरांनी म्हटलेलं आहे की नंदू महाजन हे काही माझे उमेदवार नाहीत, गिरीश भाऊंच्या निर्णयानुसारच त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. हो हो, गिरीश भाऊ आमचे नेते आहेत, त्यांनीच तेच उमेदवार ठरवतात, त्यांचेच उमेदवार आहेत असं म्हटलेले आहेत. पार्टीचा उमेदवार आहे असं कोणी कोणाचा उमेदवार राहता का? हं? असं नाही होत कधी. पार्टी उमेदवार ठरवते. दिल्लीहून हा निर्णय झालेला आहे. माझा उमेदवार आहे तर काय त्याच्याकडे शिंके असतात, ते सगळे पार्टीचे लोक असतात, प्रमुख लोक आहेत, त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. असं म्हणणं चुकीचं आहे. गिरीश भाऊचा उमेदवार आहे, माझा नाहीये असं बोलू नये. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जलस्रोत जे आहेत ते संरक्षित करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. पावसाळा लांबतो आहे, अल्निनोचं संकट मोठं आहे, प्रशांत महासागरामध्ये सगळ्या हालचाली चाललेल्या आहेत आणि त्यामुळे यावेळेला पाऊस उशिरा पडेल आणि पाऊस कमी पडेल. त्यामुळे खूप मोठं संकट, म्हणजे मला असं वाटतं की 1950 नंतर आपण बघतात की त्यानंतर अल्निनोचा सर्वात मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यापेक्षाही मोठा प्रभाव. आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. शासन आपल्या स्तरावर सगळी काळजी घेत आहे, सगळ्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना देतोय. पण या संकटातून आता बाहेर पडायचं आहे तर सगळ्यांची ही जबाबदारी आहे. पाणी आता कपात केली पाहिजे आतापासून. मग पिण्याचं पाणी एका दिवसाआड असेल तर 2 दिवसाआड केलं पाहिजे, दररोज असेल तर एका दिवसाआड केलं पाहिजे. काही करून पाण्याची बचत केली गेली पाहिजे, अन्यथा आपल्याला पुढे मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. जे वर्षभर मोठा त्रास आपल्याला पुढे होईल. प्रकल्पांमधलं जे पाणी भाऊ ते आपण आता राखीव ठेवणार आहे, संरक्षित करून ठेवणार आहे. सगळं पाणी संरक्षित करायला सांगितलेलं आहे. आता फार इरिगेशनला पाणी देऊ नका, पिण्याच्या पाण्यासुद्धा त्याच्यामध्ये कपात करा, या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेल्या आहेत. भाऊ, नगरसेवकांची तुम्ही 1 to 1 चर्चा केलेली आहे, काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यांच्या? आणि 100% सगळे मत आम्हाला होतील. खूप मोठ्या मतात आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे विक्रमी मताधिक्य या ठिकाणी मिळणार. दगाफटका होऊ नये म्हणून रवींद्र चव्हाण असं बोललेत की सर्वांना जे आहे व्हीप बजावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. व्हीप तर सगळीकडेच बदलवतात, पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या पार्टी तिन्ही पार्टी बदलतात. ते फॉर्मॅलिटी असते, ते आम्ही करतो. हो, एका मनसेच्या वतीने पेट्रोलवर सबसिडी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या त्यांनी 5 लिटर स्वस्त दराने पेट्रोल या ठिकाणी वाटप केलेलं आहे. राज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या कार्यालयी मनापासून खूप शुभेच्छा. भाऊ, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील असं संजय राऊत म्हणताय. संजय राऊत तर काही करू शकतात. संजय राऊत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बघतील, त्यांना कॅपेबल आहेत. त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. नगरसेवकांना तुम्ही लगेच निधी वितरित होईल अशी पुष्टावर दिलेली आहे? नाही, निधी बरोबर म्हणजे आता म्हणजे निधी आल्याने म्हटलं तर निधी आलेलाच नाहीये अजून. वरतूनच बजेटमध्ये सांगते किंवा डिप्युटी असेल निधी अलर्ट झालेला नाही. पण इलेक्शन झाल्यावर मला वाटतं तो निधी सगळ्या नियमाप्रमाणे येईल आणि तो अलर्ट होईल. त्यावेळेला सगळ्यांना नगरपालिकेला त्यांचे जे हक्काचे पैसे ते मिळतील. दादांनी अपेक्षा व्यक्त केलेली की प्रत्येक नगरसेवकांना जे आहे निवडणुकीनंतर समसमान जे आहे दर्जा दिला पाहिजे, निधीचं वाटप झालं पाहिजे. मिशन या बाबतीमध्ये इथेच नाही, ते ठरलेलं आहे. ते आता कमी जास्त करू नये, सगळ्यांचा अधिकार असतो निधीवर, त्यामुळे समसमान वाटप करावी असं त्या ठिकाणी ठरलेलं. उद्धव ठाकरे खासदारांची बैठक घेतात. आज निलेश राणे म्हणतात की त्या खासदारांची संख्या पण मोजली पाहिजे, आकडा किती येत असं. हो, ती आज असेल पण उद्या काय असेल ते सांगता येत नाही. आज असेल संख्या पण उद्या संख्या काय असेल त्यांच्याकडे हे खरंच सांगता येत नाही, कारण आता लोक राहायला उत्सुक नाहीयेत. संजय राऊतांनी खरं म्हणजे तिकडे लक्ष दिलं पाहिजे. तिकडे 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 इकडे खाते वाटप करतायत, तिकडे काही करतायत, त्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे त्यांनी लक्ष द्यावं. ठीक.